Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेत आहोत, जेणेकरून त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं, त्याचबरोबर या क्षेत्रातले खाचखळगे सुद्धा त्यांना कळावेत आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं, या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉक मध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून त्यांची तहसीलदार या पदासाठी निवड झालेली आहे आणि सध्या ते प्रोबेशनरी नायब तहसीलदार म्हणून नांदेड येथे कार्यरत आहेत, असे राकेश गिड्डे. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. तहसीलदारपदी निवड झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये खूप स्वागत. थँक्यू मॅडम. सर, तुमची ओळख आम्हाला करून द्या. तुम्ही मूळचे कुठले, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. मॅडम, माझे नाव राकेश अण्णासाहेब गिड्डे. मी प्रॉपर सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये एरंडोली एक गाव आहे, तिथला आहे प्रॉपरचा. आणि कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये घरी आई वडील, लहान भाऊ आणि मोठी बहीण आहे. आई वडील शेती करतात आणि लहान भाऊ आहे हा व्यावसायिक आहे आणि मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. आणि एकंदरीत माझे शिक्षण हे 7वी पर्यंत गावामध्येच झालं. त्यानंतर 10वी पर्यंत शिक्षण हे साताऱ्यामध्ये महाराजा सयाजीराव विद्यालय येथे झालं. पुन्हा 11वी 12वीचं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं आणि त्यानंतर इंजिनिअरिंग मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथून IT मध्ये 2017 मध्ये पूर्ण केलेली आहे. आणि त्यानंतर मग MPSCच्या एकंदरीत वाटचालीस सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही आता म्हणालात की गव्हर्नमेंट कॉलेज मधून तुम्ही इंजिनियर आहात, मग इकडे स्पर्धा परीक्षांकडे नेमकं वळण्याचं कारण काय, कोणत्या प्रेरणेनं तुम्ही इकडे वळालात? MPSC कडे वळण्याचं असं विशेष काही कारण नव्हतं. एक ऍक्सिडेंटल घडून गेलेली गोष्ट आहे. म्हणजे बहुसंख्य मुलांच्या संदर्भात अशाच गोष्टी झालेल्या आहेत की त्यांनी ऍक्सिडेंटल इकडे आले आणि यशस्वी झालेले आहे. माझ्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. मी ग्रामीण भागाची पार्श्वभूमी होती आणि माझ्यासोबतचे जे गावाकडचे मित्र होते ते पोलीस भरती, आर्मी भरतीसाठी तयारी करायचे. मग त्यांच्यासोबत मी देखील रनिंगला जाणे, त्यांच्यासोबत बसणे, या अशा पद्धतीनं मग सोबत असायचो. मग ते सोबत असताना ते देखील म्हणायचे, अरे तू देखील जर केलास तर तुझं लगेच होऊन जाईल, आमचं होत नाही पण तुझं लगेच होऊन जाईल. मग त्या दृष्टिकोनातून मग मी NCC मध्ये सहभाग घेतला, जेणेकरून मला आर्म फोर्सेस मध्ये ऑफिसर व्हावं अशी इच्छा होती. आणि मग मी SSB ची तयारी केली. म्हणजे आर्म फोर्सेस मध्ये ऑफिसर साठी जर जायचं असेल तर त्यासाठी SSB म्हणून एक इंटरव्ह्यू असतो, तर त्याची मी तयारी करायचो. आणि इंजिनिअरिंगला असताना सोबतच माझे काही सिनियर्स हे नुकतेच MPSC मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. त्यांची एक प्रेरणा होती आणि गावामधील काही वरिष्ठ अधिकारी होते, त्यांच्याकडे सतत पाहून असं वाटायचं की आपणही पब्लिक सर्व्हिस मध्ये यावं. तर ह्या एकंदरीत सर्वांच्या प्रेरणेने आणि नुकतंच म्हणजे 15-16 मध्ये जेव्हा आम्ही सेकंड इयर थर्ड इयरला होतो, सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल्स आणि नेटवर्क, इंटरनेट वगैरे ह्या गोष्टी आल्या होत्या. आणि तो एक असा जमाना होता की तेव्हा विश्वास नांगरे पाटील सर आणि बाकीचे काही यांचे काही व्हिडिओद्वारे आपल्याला माहिती कळत जायची. मग असं व्हायचं की नाही, आता आपण याची तयारी करू शकतो. एकंदरीत माहिती मिळत गेली आणि त्या पद्धतीने मग तयारीला सुरुवात केली आणि सुदैवाने यशही मिळालं. असं झाले. सर, ऍक्च्युअल अभ्यासाला नेमकी तुम्ही सुरुवात कधी केली आणि ह्या परीक्षांसाठी लागणारं मार्गदर्शन कसं मिळवलं? म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडी करत होता की काही कोचिंग तुम्ही घेतलं? इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताना मी अभ्यासास सुरुवात केली. त्याच्या अगोदर मी काही SSBs दिल्या होत्या, ज्यामध्ये मी यशस्वी होऊ शकलो नाही. आणि इतकं टेक्निकल बॅकग्राऊंड इतकं स्ट्रॉंग नव्हतं, त्यामुळे कंपनीकडे जाण्यापेक्षा माझा SSBच्या दृष्टिकोनातून माझा जनरल स्टडीजचाही थोडासा अभ्यास होता. आणि लास्ट इयरला असताना मग पहिली सेमिस्टर झाली आणि मध्ये एक PL असायची. इंजिनिअरिंगच्या वेळेस अभ्यास करण्यासाठी एक PL आणि
पहिली सेमिस्टर झाल्यानंतर परत एक एक महिना जवळपास सुट्टी असायची. मग तेव्हा असं ठरवलं की आता काही ना काही व्हावं लागणार आहे. म्हणजे आणि सुदैवाने त्या वर्षीची ऍड जी होती ती चांगली होती. म्हणजे 2017 मध्ये सुरुवातीला कमी होती, पण नंतर ती 377 ची झाली होती. मग मी कराडला कॉलेजला होतो आणि तिथूनच जवळ इस्लामपूरला माझ्या गावाकडचे काही मित्र अभ्यास करायचे. मग त्यांच्या संपर्कात आलो. त्यांनी मला विविध माहिती दिली की नक्की एमपीएससी मधले वेगळे बुक्स आहेत. म्हणजे एक प्राथमिक माहिती मी या मित्रांकडून घेतलेली आहे. आणि या दरम्यान काही सिनियर्स माझे होते ज्यांनी नुकतंच यश मिळवलं होतं. मग त्यांच्या गायडन्स घ्यायचे. कायम रेग्युलरली त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचो की कोणताही लहान सहान जरी अडचण असेल तर त्यांना विचारायचं. आणि 5-6 जे माझे सिरियसली अभ्यास करणारे गावाकडचे मित्र होते, मग यांच्या सोबत मी अभ्यासास सुरुवात केली. आणि जसं जसं म्हणजे कसं होतं, लास्ट इयरला असल्यामुळे इंजिनिअरिंगचाही थोडासा सारखं काही ना काही यायचं. त्यामुळे तेव्हा कॉलेजमध्ये जायचो आणि बाकीच्या वेळेस मी इस्लामपूरमध्ये अभ्यास करायचो. आणि जसं इंजिनिअरिंगचं लास्ट इयर कम्प्लीट झालं तसं मग मी मुख्य परीक्षेसाठी परत एकदा इस्लामपूरमध्ये येऊन अभ्यासास सुरुवात केली. एकंदरीत अशाच पद्धतीने अभ्यास होत गेला आणि मग यश मिळत गेलं. म्हणजे बऱ्यापैकी एक लवकरच तुम्ही तयारीला सुरुवात केली होती. तर लवकर तयारीला सुरुवात केल्यामुळे लवकर यश मिळालं असं तुम्हाला वाटतं का? नाही मॅडम, लवकर केली अशातला भाग नाहीये. जेव्हा असं बाकीचे पर्याय सगळे संपलेले असं वाटलं मला, तेव्हापासून मी सुरुवात केली. फक्त असं होतं की माझ्याकडे प्रिलिम्स साठी जवळपास 3 महिने होते आणि या दरम्यान मी कंबाईनची एक्झामही दिली होती. ती माझी क्लिअर झाली होती प्रिलिम्स. आणि माझा जो सीसॅट होता तो खूप चांगल्या पद्धतीने होता. कारण एसएसबीच्या तयारीमध्ये तोही एक भाग राहतो आपला ऍप्टिट्यूडचा. तर मग त्या दृष्टिकोनातून मी तयारी चांगली केली होती. त्याचा इकडे मला खूप फायदा झाला. आणि जीएस करत असताना काही घटकांवरती जास्त फोकस करून अभ्यास केल्यामुळे प्रिलिम्स माझी क्लिअर होईल अशी एक शक्यता निर्माण झाली होती माझी. आणि सुरुवातीला चांगला 197 स्कोर होता. आणि मुळात म्हणजे तिथे भीती घालणार कोण नव्हतं. गावाकडे असल्यामुळे कोणतरी म्हणायचं 180 कट ऑफ लागेल. आणि मग मला असं वाटलं की मी एक 16-17 मार्क्सच्या लीडने माझी प्रिलिम्स क्लिअर होऊन जाईल. मग त्यामुळे माझ्या मनात असं काय कोणतीही धाकधूक नव्हती की माझी प्रिलिम्स क्लिअर हो. आणि मग मेन्सच्या वेळेस तीच एक सेम स्ट्रॅटेजीज मी फॉलो केली होती की व्यवस्थित एकदा अप्रोच समजून घ्यायचा. सोबतच जे सिरियसली अभ्यास करणारे 4-5 मित्र त्यांच्याकडून पहिल्यांदा समजून घ्यायचं काय आहे नक्की. आणि कोणतेही जेव्हा कधी डाऊट्स येतील तेव्हा जे आपले 2-4 सिनियर्स झालेले आहेत त्यांना प्रत्येक गोष्टी विचारायची. हे अशा पद्धतीने पहिल्यांदा बेसिक क्लॅरिटी घ्यायचं. त्यानंतर मग सिंगल बुक करणे. सिंगल बुक केल्यानंतर जे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत यांचे वारंवार पाहणं. आणि ते झाल्यानंतर मग आठवड्याला रिव्हिजन होते. म्हणजे एक आठवड्याचं माझं शेड्यूल ठरलं होतं, तेच फिक्स फॉलो करायचं. आणि रिव्हिजन केल्यानंतर मग टेस्ट पेपर सॉल्व्ह केले आणि मग एक्झाम क्लिअर होत गेली. सर, जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत असं ठरवतात, तर नेमकं सुरुवातीला त्यांनी कोणकोणत्या गोष्टींची तयारी करावी आणि कोणत्या गोष्टींपासून त्यांनी सुरुवात करावी असं तुम्हाला वाटतं? स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यापूर्वी काही गोष्टींची क्लॅरिटी मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. मुख्य म्हणजे या क्षेत्रामधली अनिश्चितता पाहता एक प्लॅन बी आणि सी तयार असणं कधीही चांगलं. सोबतच या क्षेत्राविषयीचा नक्की आपल्याला अप्रोच व्यवस्थित असायला पाहिजे. कारण म्हणजे माझं स्पष्ट मत असं आहे की फॅक्ट बेस्ड एक्झाम आहे एमपीएससी आणि त्यामध्ये फॅक्ट्सना खूप महत्व आहे. मग लहान सहान गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. आणि अजून एक गोष्ट आहे की एक प्रॉपर एक सिलेबस देण्यात आलेला आहे पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा. त्यामुळे सिलेबसच्या बाहेर तुम्हाला जायचं नाही. आणि आयोग काय करतं तर तुमच्याशी वारंवार संवाद साधत असतं की एखादा पेपर त्यांनी घेतला की नक्की की नाही त्यांनी काय अप्रोच मध्ये चेंजेस करत आहेत, करंट अगोदर कसं विचारायचे आता कसं विचारत आहेत, किंवा एखादा हिस्ट्री हा सब्जेक्ट आहे, जॉग्राफी हा सब्जेक्ट, तर त्याच्या क्वेश्चन विचारण्याच्या पद्धतींमध्ये काय त्यांनी चेंजेस केलेले आहेत. या लहान सहान गोष्टींमध्ये होत जाणारे चेंजेस एकदा आपल्या लक्षात आले की तर अभ्यासाला सुरुवात करताना नवीन विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा या एमपीएससी परीक्षेचं संपूर्ण जे पॅटर्न आहे, अप्रोच आहे, हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे.
ह्या संपूर्ण एक्झाम पॅटर्न विषयी तुम्हाला व्यवस्थित माहिती असायला हवी. आणि यामध्ये काही गोष्टी ह्या लक्षात एकदम व्यवस्थित आल्या पाहिजेत की संपूर्ण फॅक्ट बेस्ड एक्झाम आहे. ह्यामध्ये अनेक फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. आणि यासोबतच तुम्हाला आयोगाने संवाद साधून काही गोष्टी तुम्हाला पुरवलेल्या आहेत, ज्यामध्ये सिलेबस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक्झाम पेपर्स आपल्याला काही प्रोव्हाइड केलेले आहेत. मग यामधून आयोगाचं नक्की की नाही विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांना नक्की आपल्याकडून काय हवं आहे हे यामधून एक आपल्याला क्लिअर होत जातं. त्यामुळे कोणी भावनिक न होता, म्हणजे कारण मला एखाद्या विषयाचं नॉलेज मिळवायचं असं त्यामध्ये नाहीये. एक एक्झाम पॅटर्न देण्यात आलेला आहे, तेवढाच तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायला हवा आणि एक्झाम क्लिअर करायचे आणि त्यातून मग बाहेर पडायचं. अशा सिंपल पद्धतीनं ह्या गोष्टी जर थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागतील. सोबतच प्रत्येक जण पास होणार नाहीये ही एक्झाम, प्रत्येकाला पोस्ट मिळणार नाही, ह्याही गोष्टी इथं आहेत. आणि काही गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत, ज्या गोष्टींचा सगळ्यात जास्त हा परीक्षार्थींना त्रास होतो किंवा टेन्शन येतं. उदाहरणार्थ आपली एक्झाम कधी होईल, ऍड कधी येईल, ऍड आली तर पुन्हा नंतर तिचा रिझल्ट कधी लागेल, जॉईनिंग कधी येईल, ह्या अनेक गोष्टी ह्या शासन दरबारी आहेत. तर अनेक मुलंही त्याचा खूप जास्त टेन्शन वगैरे घेत असतात. हे एकदा आपलं बॅक ऑफ द माइंड क्लिअर झालं की त्या पद्धतीने तयारी करता येते. आणि सोबतच जरा थोडस मेंटल स्टॅबिलिटी असायला हवी आणि फिनान्शियल स्टॅबिलिटी ही 1 ते 2 वर्ष अभ्यास करण्यासाठी असायला हवी. ह्या जर गोष्टी असतील तर व्यवस्थित तयारी करता येऊ शकेल. सर, तुम्ही आता उल्लेख केलात की म्हणजे खूप साऱ्या फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. या परीक्षांचा अभ्यास करत असताना बऱ्यापैकी गोष्टींचं आपल्याला पाठांतर करावं लागतं. खूप सारे क्रम लक्षात ठेवावे लागतात. बराच डेटा आपल्याला लक्षात ठेवावा लागत असतो. तर नेमकं ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात कशा ठेवाव्यात? तुम्ही त्याच्यासाठी काही स्पेसिफिक ट्रिक्स, काही स्ट्रॅटेजी तुमची होती का? हो, म्हणजे त्यामधली मुख्य ट्रिक्स अशी होती की मी प्रिव्हियस क्वेश्चन नुसार सिलेबस सगळा कव्हर केला होता. म्हणजे उदाहरणार्थ पॉलिटीचा आहे, त्यामधील राष्ट्रपतीवरचे जे काही सगळे क्वेश्चन्स आलेले आहेत, तर सुरुवातीला त्याच्या कलमांवरचा एखादा क्वेश्चन कोणता आलेला आहे तर त्याच्या रिलेटेड सर्व मी तिथं माहिती लिहून ठेवली होती. म्हणजे त्यासाठी जे मी बुक वापरायचो कोळंबे सरांचं, सोबतच लक्ष्मीकांत सरांचं जे बुक वापरायचो, त्यामधून तेथेच काही माहिती मी ऍड करून ठेवली होती की जेणेकरून ते लक्षात राहायला सोपं व्हायचं. आणि जो आठवड्याचा माझं जे काही शेड्यूल होतं त्यानुसार मी सॅटर्डे संडे हे 2 दिवस फक्त रिव्हिजन करायचो. त्यामुळे जे आठवड्याभरात जो काही अभ्यास व्हायचा त्याचे सॅटर्डे संडे रिव्हिजन होऊन जायचे आणि ते एकंदरीत मग क्लिक व्हायला चालू व्हायचं. आणि कोणच असा व्यक्ती नाही ज्याला सर्व फॅक्ट्स लक्षात राहतील. मग या सर्वांवरती खूप चांगला जर उपाय असेल तर ते रिव्हिजन करणे. आणि इतके जर तुम्हाला कमी कालावधीमध्ये जर खूप चांगलं जर प्रॉडक्टिव्हिटी द्यायची असेल तर तुम्हाला वारंवार रिव्हिजन ठेवणं खूप गरजेचं पडतं. आता मला तर असं व्हायचं की 2 आठवड्यानंतर जे अगोदरच वाचलेलं तेच लक्षात राहायचं नाही. मग त्यामुळे मला तर एमपीएससी ही पूर्णतः फॅक्ट बेस्ड एक्झाम आहे. इथे तुम्हाला थेअरी आहे पण सोबतच लहान सहान आणि फॅक्ट्स लक्षात ठेवावे लागतात. तर प्रत्येक फॅक्ट हा फक्त तुम्ही वारंवार वाचून किंवा पाठांतर करून असं नाही लक्षात राहणार त्यासाठी. तर ते तुम्हाला कशासोबत तरी रिलेट करता यायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ते प्रिव्हियस क्वेश्चन सोबत जर रिलेट केलं. आता अजून एक गोष्ट अशी झालेली आहे की आता 2012 पासून 2019 पर्यंत हा सिलेबसच चेंज झालेला नाहीये. तर आपल्याकडे इतके सध्या सॅच्युरेशन झालेलं आहे क्वेश्चन्स मध्ये की प्रिव्हियस क्वेश्चन मधूनच जवळपास सिलेबस सगळा कव्हर होतोय. मग तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चनचं अनालिसिस जरी सगळं व्यवस्थित केलं आणि ते रिलेट करून जरी तुम्ही सिलेबसला जरी जोडलं आणि त्याला जर करंटची जर व्यवस्थित जोड दिली तरीही आपण एक्झाम क्लिअर करू शकतो असा मला तरी विश्वास आहे. तर मग ते तुम्हाला रिलेट व्यवस्थित करता यायला हवं. तर ते करत असताना आम्ही काही जे घटना दुरुस्त्या होत्या, अनेक कलम होती, तर ही प्रिव्हियस क्वेश्चनच्या पेपरनुसार सगळे रिलेट केले होते. आणि सोबतच मी जे प्रिव्हियस क्वेश्चन्स होते त्यांच्या नोट्स काढल्या होत्या की एका वाक्यामध्ये प्रिव्हियस क्वेश्चन नुसार आणि त्याच्या रिलेटेड तिथली काही इम्पॉर्टंट माहिती असेल, तिथल्या सिलेबस मधला जो पॉइंट आहे त्याच्या रिलेटेड ती तिथंच लिहून ठेवली होती आणि याची वारंवार मी रिव्हिजन करायचो. मग याचा फायदा मुख्य परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. आणि सोबतच त्याच्या रिलेटेड काही करंट असेल मग त्यामध्ये मी इंडिया एअर बुक, इकॉनॉमिक सर्वे आणि तसंच करंटसाठी मी जे पृथ्वी परिक्रमा वापरायचो तर ह्या गोष्टी तिथे ऍड करत राहायचो.
आणि तेच सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी नोट्स तयार झाल्या होत्या. ओके. मग अशा पद्धतीने तुम्ही फॅक्ट्सही एकत्र करू शकता. ओके. म्हणजे थोडक्यात ह्या एवढ्या सगळ्या फॅक्ट्स लक्षात ठेवण्यासाठी रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. हो, रिव्हिजन आणि ते तुम्हाला रिलेट करता यायला हवं, तर येस, लक्षात येस. राहील. सर तुम्ही आता नोट्सचा उल्लेख केला. तर प्रत्येक विषयासाठी नोट्स काढणं गरजेचं असतं का? आणि नोट्स कशा पद्धतीने काढल्या जाव्यात? माझे नोट्स काढताना प्रामुख्याने 2 पॅरामीटर्स होते. एक म्हणजे जी माहिती आपल्या लक्षामध्ये राहत नाही अशी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती माहिती आपल्याला महत्वाची वाटते. हे 2 मी त्यासाठी क्रायटेरिया ठेवले होते. आणि त्याच्या बॅकग्राऊंडला असं होतं की प्रिव्हियस क्वेश्चन्स आणि सिलेबस या दोन्ही गोष्टीच्या बाहेर आपल्याला जायचंच नाहीये. म्हणजे नोट्स असतील त्या आपल्याला लक्षात राहिना झालेल्या आहेत आणि महत्वाच्या आहेत, आणि त्या सिलेबस मधल्या आहेत आणि प्रिव्हियस क्वेश्चनच्या रिलेटेड आहेत, अशा पद्धतीने. आणि 2 विषयांच्या मी बेसिक्स मधून म्हणजे स्टेट बोर्ड मधून नोट्स काढल्या होत्या, जिओग्राफीच्या आणि सायन्सच्या. आणि बाकीच्या बुक्सच्या नोट्स होत्या हे मी ऍड करून घ्यायचो बुकमध्येच. म्हणजे जे बेसिक्स म्हणून मी काही बुक्स यूज केले होते, जसं की पॉलिटीला कोळंबे सरांचं यूज केलं होतं, इकॉनॉमिक्सला देसले सरांचं यूज केलं होतं, तर त्या बुकमध्येच ऍड करून घ्यायचो आणि त्याच नोट्स म्हणून मी वापरल्या होत्या. पण मुख्य परीक्षेला असे काही पॉइंट्स आहेत ज्यासाठी नोट्स ह्या खूप इम्पॉर्टंट राहतात. जसं की कृषीचा भाग आहे, म्हणजे जो अनकन्व्हेन्शनल, म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्सला दोन्हीमध्ये जो कॉमन पार्ट नाहीये, असा पार्टच्या मात्र नोट्स बनवलेलं चांगलं राहतं, कारण ते आपण वर्षभर अभ्यासामध्ये काही पॉइंट्स नसतात. मग त्याच्या जर नोट्स असतील तर त्या एक्झामच्या वेळेस वाचतायलाही बरं पडतं आणि रिव्हिजनही आपली फास्ट होऊ शकते. मग जो ऍग्रीचा पार्ट होता, पुन्हा नंतर जे वेगवेगळे बेअर ऍक्ट्स होते, त्यानंतर HRD HR चा काही पार्ट होता आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट होता, यांच्या मात्र मी नोट्स बनवल्या होत्या. यामध्ये नोट्स करतानाही असं केलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये प्रिव्हियस क्वेश्चनच्या नोट्स तयार केल्या होत्या, त्यानंतर त्याच्या रिलेटेड जे करंट आहे ते त्यामध्ये ऍड करून घेतलं होतं, आणि त्यासोबतच काही बुक्स मधल्या मला काही महत्वाच्या गोष्टी वाटायच्या ज्या प्रिव्हियस क्वेश्चनच्या संदर्भात मध्ये आपल्याला कुठेतरी महत्वाचं ठरू शकेल, ते त्यामध्ये ऍड करून घेतले होते. फक्त हा जो मुख्य परीक्षेचा अनकन्व्हेन्शनल पार्ट आहे, यामध्ये मी फक्त ते नोट्स तयार करून घेतले होते. ओके. सर बऱ्याच वेळा कसं असतं, विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करत असतात, व्यवस्थित शेड्यूल फॉलो करतात. पण एक एक्झाम तोंडावर आली, एक्झामला एक 15-20 दिवस बाकी असले की विद्यार्थी थोडेसे गोंधळून जातात. नेमकं आता काय वाचावं आणि काय सोडावं, किंवा सब्जेक्ट कशा पद्धतीने प्रायोरिटाईज करावे हे विद्यार्थ्यांना कळत नसतं. तर मग नेमका एक्झामच्या 15 दिवस अगोदर विद्यार्थ्यांचा अप्रोच कसा असावा? मुळात म्हणजे एक्झाम 1 महिन्यानंतर आल्यानं, 1 महिन्याच्या जवळ आल्यानंतर प्रत्येकाचं एक नवीन शेड्यूल चालू होतं, की जर पूर्व परीक्षा असेल तर GS ची रिव्हिजन चालू ठेवायची, तिथून मग 2-3 दिवस प्रत्येक सब्जेक्टला द्यायचे, आणि सीसॅट रिलेटेड आपण 2-3 दिवसातून एखादा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत राहतो. मग पूर्व परीक्षेचे जर 15 दिवस अगोदरचं जर शेड्यूल जर आपल्याला तयार करायचं असेल तर कोणतंही नवीन मटेरियल वाचायचं नाही, करंट सोडून. तर GS रिलेटेड फक्त अशी स्ट्रॅटेजी ठेवा. आणि अनेकदा मुलांचं चुकतं असं की तेव्हा ते खूप जास्त हाईप होतात आणि एक्स्ट्रा टेन्शन घेतात की नक्की कशातून येईल, माझा अभ्यास झालेला आहे का नाही. तर जे रिव्हिजनचे आपण प्रत्येक जे काही बुक आहे ते त्यामधून एकदम व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. आणि सोबतच जो सीसॅट आहे, तर ह्या 15 दिवसांमध्ये आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडून इतर कोणतंही मटेरियल आपण वापरायचं नाही. म्हणजे काय होतं की विविध क्लासेसचे काही अनेक टेस्ट पेपर राहतात सीसॅट रिलेटेड, पण जो आयोगाचा जो काही टेस्ट पॅटर्न आहे त्याला कम्पेअर करेल असं कोणताही नाहीये. त्यांची जी विचारण्याची पद्धत आहे किंवा त्यांची जी लँग्वेज आहे, ती लँग्वेज आपल्याला जर थोडीशी एकदम व्यवस्थित लक्षात आली पाहिजे. मग शेवटच्या मी 1 महिन्यामध्ये तर परत आयोगाचेच क्वेश्चन पेपर्स परत सॉल्व्ह करायचो. त्यातले अनेक क्वेश्चन्स पाठ होऊन गेले होते, पण तरी सुद्धा ते आयोगाचेच क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचो आणि त्याच्या रिलेटेड मग काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. आणि एक शेड्यूल दुपारच्या टायमिंग मध्येच सीसॅटचा पेपर सोडवला तर थोडासा फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने केलं तर चांगलं राहतं. फक्त रिव्हिजन आणि टेस्ट पेपर सोडवणे आणि त्यातील काही चुका होत असतील तर त्या चुका एलिमिनेट करणे, असं एक शेड्यूल ठेवलेलं चांगलं राहतं. आणि या दरम्यान अजून एक गोष्ट करायची की जे आपल्या सोबत अभ्यास करणारे आपले मित्र आहेत यांच्याशी बोलत राहायचं.
अभ्यास रिलेटेड जास्त बोललं पाहिजे, पण जितकं जास्त आपण बोलू तितकं जास्त त्याचा चांगला फायदा होऊ शकेल आपल्याला. कारण लहान सहान बाबी आपल्या ह्या राहिल्या असतील तर त्या क्लिअर होऊन जातात. आता आमचं असं होतं की आम्ही शेवटी तर आम्ही एकत्र ग्रुप डिस्कशनच करायचो. म्हणजे सकाळी 9 ते जेवण करेपर्यंत 1 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. पुन्हा नंतर 3 वाजेपर्यंत झोप आणि 3 वाजल्यानंतर मग रिव्हिजन एकत्र बसून ग्रुप डिस्कशन करायचं. कारण प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने त्याने लक्षात ठेवलेलं असतं. अनेक जणांनी चेष्टा मस्करीमध्ये एखादा पॉईंट सांगतात, तोही आपल्याला एकदम एक्झाम मध्ये क्लिअर होऊन जातो. मग अशा पद्धतीने अनेक गोष्टींचा फायदा मला त्या गोष्टींचा तर झालेला, ग्रुप डिस्कशनचा. आणि एक्झाम जेव्हा एकदम जवळ येते तेव्हा मात्र स्वतः व्यवस्थित अभ्यास केलेलं चांगलं राहतं. पण या दरम्यान थोडंसं मेंटली स्टेबल असणंही तेवढंच मला महत्वाचं वाटतं शेवटी. सर, पोस्ट प्रेफरन्स देताना विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा, त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? मुळात पोस्टचे जे प्रेफरन्सेस राहतात ही गोष्ट एकदम शेवटच्या फेज मध्ये येते, जेव्हा इंटरव्ह्यूचे आपले डेट्स वगैरे डिक्लेअर झालेले असतात तेव्हा ती गोष्ट येते. आणि बहुसंख्य मुलं ही अत्यंत कमी नॉलेज वरती पोस्ट प्रेफरन्सेस भरतात किंवा जे आपले सिनियर्स वगैरे सांगतात त्या दृष्टिकोनातून. आता मी स्वतः तसे भरले होते, पण या दरम्यान एक 2-4 गोष्टी पाहिल्या पाहिजेत की आपल्याला काही पब्लिक फेस असणाऱ्या काही पोस्ट आहेत, ज्यामध्ये तहसीलदार ही पब्लिक फेस असणारी पोस्ट आहे, नायब तहसीलदार ही पब्लिक फेस असणारी पोस्ट आहे, DYSP आहे, डेप्युटी कलेक्टर हे पब्लिक फेस असणाऱ्या पोस्ट आहेत. तर काही पोस्ट ह्या कशा आहेत की टेक्निकली तुम्ही व्यवस्थित त्या हँडल करू शकता, जसं की SC/ST पोस्ट आहे. आणि काही पोस्ट जे तुमचं काही पोस्टिंग असेल ते ग्रामीण भागामध्ये राहतं, म्हणजे अशा तालुक्यामध्ये असेल जिथे तुम्हाला सर्व इन्फ्रास्ट्रक्चर भेटणार नाही, जी तुमची लाईफस्टाईल आहे ह्या गोष्टीही, आणि सोबतच तुमचं एकंदरीत आतापर्यंत बॅकग्राऊंड कसं आहे याचाही अनेक जणांवरती फरक पडलेला असतो. असे एक 5-6 मुद्दे जर पाहिले तर त्या गोष्टी दृष्टिकोनातून आपण पोस्ट प्रेफरन्सेस देता येऊ शकते. पण मुळात म्हणजे काय होतं की अनेक जणांनी जे प्रेफरन्सेस दिलेले आहेत हे 2-4 वर्षानंतरही समजत नाही की आपण नक्की तसे काय दिले होते ते, असं जरा थोडंसं आहे त्यामध्ये. पण त्यामध्ये आवड ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमची आवड आणि तुमचं बॅकग्राऊंड आणि नक्की तुम्हाला काय हवंय त्या गोष्टी महत्वाच्या राहतात. सर, तुम्हाला 2 मुलाखतींचा अनुभव आहे, तर ह्या दोन्ही मुलाखतींच्या वेळी तुम्ही काही मॉक इंटरव्ह्यूज दिले होते का, आणि त्याचा तुमच्या एकूणच प्रिपरेशन मध्ये फायदा झाला? हो, मी मॉक इंटरव्ह्यूज दिले होते आणि त्याचा निश्चितच फायदा झालेला आहे मला. 2017चा जो इंटरव्ह्यू झाला होता तो प्रामुख्याने मी डेप्युटी कलेक्टर हा पहिला प्रेफरन्स दिला होता, आणि महसूल रिलेटेड मला त्यांनी माहिती विचारली होती आणि करंट रिलेटेड माहिती विचारली होती. तर त्यातले बहुसंख्य प्रश्न हे मॉक इंटरव्ह्यूज मध्ये मला 1-2 वेळा अगोदर विचारून गेले होते. फक्त ते उत्तर देत असताना तुम्ही किती नॅचरली पद्धतीने देता हे थोडंसं महत्वाचं ठरतं त्यामध्ये. आणि प्रश्नांची आपण सर्व तयारी केलेली असते, पण त्याच्यामधून अनेक उपप्रश्न असे विचारले जातात त्यांची आपल्याला काही आयडियाच नाही राहत. म्हणजे 2019 मध्ये मला महापुराविषयी माहिती विचारली होती. मग मी सांगलीच आहे आणि सांगलीला 2019 मध्ये महापुराचा समस्या उद्भवली होती, तर त्यांनी त्या रिलेटेड मला माहिती विचारली. पण त्यांनी मला माझ्या NCC आणि महापूर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून मग NCCच्या माध्यमातून महापुराच्या वेळेस तू असतास तर काय केलं असतंस असे काही क्वेश्चन्स विचारले. तर ह्या गोष्टी ह्या तुमच्या पर्सनॅलिटीचा अनेक गोष्टी भाग असतात आणि ह्या डेव्हलप होऊ शकतात. आणि मॉक इंटरव्ह्यूचा मात्र नक्कीच फायदा होतो, ज्यामुळे लहान सहान ज्या आपल्या चुका होत असतात त्या थोड्याशा आपल्याला समजायला मदत होते आणि त्या एलिमिनेटही करता येतात. सर, सध्या तुम्ही नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहात, तर नेमकं तुमच्या कामाचं स्वरूप काय असतं? तुमच्यावर कोणत्या प्रकारच्या जबाबदारी असतात? मी सध्या नायब तहसीलदार म्हणून माहूर तालुका नांदेड येथे कार्यरत आहे. नायब तहसीलदार प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये 3 ते 4 नायब तहसीलदार ही पदं असतात. आता नायब तहसीलदार हे विविध त्याच्या अंतर्गत विविध पोस्टिंग्स आहेत. म्हणजे एकाच तहसील कार्यालयामध्ये एक निवासी नायब तहसीलदार असतो जो प्रति तहसीलदार म्हणून काम करत असतो. सोबतच महसूल नायब तहसीलदार ही एक पोस्ट राहते त्यामध्ये.
आणि त्यानंतर निवडणूक नायब तहसीलदार एक पोस्ट राहते आणि सोबतच संजय गांधी योजना आहे त्यासाठी नायब तहसीलदार आणि पुरवठा नायब तहसीलदार अशी विविध 5 पदं असतात. साधारणतः 3 ते 4 पदं प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये असतात आणि प्रत्येकाच्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे आणि तहसीलदाराच्या वतीनेच सर्व नायब तहसीलदार ही कामं पाहत असतात. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. स्पर्धा परीक्षा म्हणजे या क्षेत्राकडे येऊ पाहणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना तुमचा काय सल्ला असेल? सध्या असं झालेलं आहे की स्पर्धा परीक्षेविषयीचं ग्लॅमर हे खूप तयार झालेलं आहे. मग एकंदरीत मुलांपेक्षा त्यांच्या आई वडिलांचे कुठेतरी एक अपेक्षांचं ओझं हे मुलांवरती जास्त व्हायला लागलेलं आहे की अरे नाही, तूही तहसीलदार हो, तूही DYSP हो, असं एक तयार व्हायला लागलेलं आहे. तर हे अपेक्षांचं ओझं खरं तर पालकांकडून विद्यार्थ्यांकडे जाण्यापेक्षा कुठेतरी मला व्हायचं आहे ही जर आतून जर एखाद्या विद्यार्थ्याची जर जाणीव असेल तर त्याला यश मिळण्यासाठी कमीत कमी एफर्ट्स घ्यावे लागतात. मग त्यामुळे ते स्वतः विद्यार्थ्यांनी जर ते मनावर घेतलं तर त्याचा अत्यंत चांगला फायदा होऊ शकतो. तर माझं पालकांना असं सांगणं आहे की तुम्ही त्यांना जाणीव करून द्या गोष्टींची आणि सोबतच बहुसंख्य मटेरियल हे मुलं स्वतः गोळा करत असतात. म्हणजे त्यामध्ये अनेकदा पालकांचा पाठिंबा सोडला, त्यामध्ये इकॉनॉमिकली असेल आणि मेंटली तुम्ही त्याला पाठिंबा दिला, ह्या गोष्टी जर सोडल्या तर त्या बाकीच्या गोष्टींचा इतका काही रोल राहत नाही. पण जो विद्यार्थी आहेत तर यांनी मात्र या संपूर्ण काळामध्ये व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सोबतच एखादी जी गोष्ट करणं आता सध्या गरजेची आहे ती त्यावेळेस केलीच पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आठवड्याचं तुमचं जे काही शेड्यूल आहे ते व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे आणि अभ्यास करायचं म्हणजे आता सकाळी बसल्यानंतर संध्याकाळी उठलं पाहिजे असं नाही. तुमचं स्वतःचं प्रत्येकाचं एक शेड्यूल ते वेगळं ठरू शकतं. आता उदाहरणार्थ माझं जे काही शेड्यूल होतं ते मी सकाळी उशिरा उठायचो आणि 10 पासून अभ्यासाला स्टार्ट करायचो, पण ते संध्याकाळी 8-8:30 पर्यंत व्यवस्थित एकदम अभ्यास व्हायचा आणि त्यानंतर संध्याकाळी 11-12 वाजता व्यवस्थित झोपी जायचो. हे एक शेड्यूल आणि संडेला सकाळी फक्त जे काही करंट आहे ते सकाळच्या सेशन मध्ये आणि दुपारी फक्त खेळणे असायचं. मग हे अशा पद्धतीनं जे काही तुम्ही करत आहात ते खूप महत्वाचं ठरतं आणि सोबतच जी तुमची एनर्जी आहे, टाइम आहे आणि पैसा आहे, या तिन्ही गोष्टींचं व्यवस्थित मॅनेजमेंट ह्या काळामध्ये थोडंसं गरजेचं आहे. कारण तुम्ही अभ्यासाच्या काळामध्ये कसं मॅनेजमेंट करता, तुमची जी काही एनर्जी आहे, तुमचा टाइम आहे, सोबतच पैसा असेल, ह्या गोष्टींचं कसं मॅनेजमेंट करता ह्यावरती तुम्ही पुन्हा अधिकारी झाल्यानंतर कसं काम करणार ह्याही गोष्टी डिपेंड आहेत. तुमच्या अभ्यासामध्येच तुमचा अधिकारी हे दडलेला आहे. तर एकंदरीत ह्या गोष्टींचं व्यवस्थित ज्याला मॅनेजमेंट जमतो तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो. ओके. विद्यार्थी मित्र हो, राकेश गिड्डे यांनी आपल्याला एक अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास त्यांनी आपल्यासोबत उलगडलेला आहे. कोणत्या प्रेरणेनं ते या क्षेत्राकडे वळाले, त्यांची एकूणच सुरुवात कशी झाली आणि विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे सुरुवातीला त्यांनी कोणकोणत्या गोष्टी विचारात घेऊन या क्षेत्राकडे वळायला हवं, परीक्षेच्या 15 दिवस आधी तुमचा अप्रोच कसा असायला हवा, पाठांतर लागणाऱ्या गोष्टींसाठी तयारी कशी करावी, नोट्स कशा काढाव्यात, या एकूणच गोष्टींबद्दल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच पोस्ट प्रेफरन्स देताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात, मॉक इंटरव्ह्यूचा त्यांना किती फायदा झाला आणि नायब तहसीलदार म्हणून काम पाहत असताना कामाच्या जबाबदाऱ्या कशा असतात, कामाचं स्वरूप कसं असतं, याही गोष्टींबद्दल त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. सर, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस अनअकॅडमीकडून खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. तसेच हा प्लॅटफॉर्म मला विद्यार्थ्यांशी हितगुज करण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचंही आणि अनअकॅडमीचंही मी आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की जे ऑलरेडी सध्या तयारी करत आहेत त्यांनी 4-5 गोष्टीच फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा की व्यवस्थित पहिल्यांदा अप्रोच समजून घ्या, सिलेबस, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सिंगल बुकच करा, जर त्यामध्ये जर काय वाटत असेल तर त्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करून घ्या आणि यानंतर रिव्हिजन करा. जेव्हा तुम्हाला असं वाटेल व्यवस्थित आपला अभ्यास झालेला आहे त्यानंतरच टेस्ट पेपर सॉल्व्ह करा. टेस्ट पेपरचा
वापर हा फक्त तुमचा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे का नाही हे एवढंच चेक करण्यासाठी करा आणि आयोगाच्या क्वेश्चन पेपर्सचं महत्व लक्षात घेऊन व्यवस्थित जर रिव्हिजन केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि ह्या एमपीएससीच्या मायाजालातून जितक्या लवकर तुम्हाला बाहेर पडता येईल तितक्या लवकर व्यवस्थित सिरियसली अभ्यास करून बाहेर पडा. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह. परत एकदा सांगतो MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.